ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे. सत्य शिवाहून सुंदर हे. सुंदर अशा सनस ज्युनियर कॉलेजच्या सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. जगावं कसं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं. आणि वागावं कसं हे आम्हाला संत आणि समाजसुधारकांनी शिकवलं. पण खरं तर आजकालची शोकांतिका आहे, आमच्या 70पेक्षा ती 35ची पिढी हुशार आहे, 35पेक्षा तुमची 15-17ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली आहे, जरा जास्त हुशार आहे. जे चांगलं ते एक तर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही. खरं तर मुलांनो, स्पर्धेचं युग असलं तरी शिक्षणाबरोबर संस्काराची थोडी गरज आहे. एक 8 दिवसापूर्वीचं प्रकरण तुम्ही पाहिलं. 2.5 कोटीची गाडी घेऊन रात्रीचं कुठं काहीतरी खाऊन पिऊन एखादा 2 माणसांना उडवतो आणि करोडपतीची अवलाद अख्खं घर कुटुंब डॉक्टर पोलीस कामाला लावतो. मला सांगा, त्या कोटींचं काय करायचं आहे? खारूक घालायचं आहे. मग त्यासाठी मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार हवेत आणि हे संस्कार देण्याचं काम फक्त संत करतात. आता खरं तर संतांच्या साहित्यामध्ये अभंग, पदे, दोहे, ओव्या, श्लोक, भारूड, गवळण किंवा कबीर महाराजांचे दोहे असं कितीतरी साहित्य असतं. ज्या अभंगाच्या चाली DJ, ऑर्केस्ट्रा, सिनेमाच्या गाण्यापेक्षा चांगल्या असतात, परंतु त्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. पोहोचलं तरी तुम्ही झोडकावून लावता. नाथांचं भारूड, बहिणाबाईचे अभंग तुम्हाला 12वीपासून 1लीपासून मास्टर डिग्रीपर्यंत शिक्षणासाठी असतात. ते काही फक्त ऐकून पाठांतर करून प्रश्नोत्तरं लिहून पास होण्यासाठी नसतात. त्यातलं काहीतरी घ्यायचं असतं. खरं तर DJची गाणी, ऑर्केस्ट्राची गाणी, सिनेमाची गाणी एकच वर्षी येतात, फेमस होतात, दुसऱ्या वर्षी गायब होतात. दुसऱ्या वर्षी तुम्ही ते DJचं गाणं ऐकलं का? आवाज वाढव DJ तुझ्या, ऐकलं का? परत एकच वर्ष येतं पण ते तुमच्या कानात बसतं. किंवा बघा, एक 7-8 वर्षापूर्वी एक गाणं आलं होतं आणि त्या बाईचं नाव होतं. त्या बाईच्या घरापुढं जाऊन जी DJ पुढं काय तुमच्यातली नाचली ना, त्या बाईच्या नावानं एवढा ओरडा केला, एवढी बोंबाबोंब केली, ती बाई घरातून बाहेर निघली नाही आणि ते गाणंसुद्धा दुसऱ्या वर्षी दिसलं नाही. काय नाव होतं त्या बाईचं? जनाबाई, शांताबाई. बरोबर माहिती आहे. म्हणजे तुमच्या पिढीला शांताबाई बरोबर डोक्यात आहे, पण जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई यांच्या कविता अभंग मास्टर डिग्रीपर्यंत शिक्षणासाठी असतात, ते तुम्ही डोक्यात घेत नाही. आता ती शांताबाई गेल्यावर कोणता संत आला? एकनाथ, नामदेव, तुकाराम, सेना, चोखा, सावता महाराज आला का? सावता महाराजांचा एक अभंग आहे बघा. माणसानं सावता महाराज तुम्हाला माहिती आहे का? ऐकले का सावता महाराजांचं अभंग एखादा? कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहीर द्वारी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. सावता महाराज कधी गाव आरण पंढरपूर जवळ असूनही कधी पंढरपूर मंदिरात गेले नाहीत. आपल्या शेतामध्ये अगदी इमानदारीनं कष्टानं घामानं पिकवलं आणि त्यांनी त्याच्यात देव पाहिला. मला सांगा, मग तुमचा देव कशात आहे? सत्या कशात आहे? DJ पुढं नाचण्यात आहे? कशात देव आहे तुमचा? शिक्षकाचा देव आहे सध्या शिकवण्यामध्ये, आणि तुमचा देव आहे, तुमचं कर्तव्य कर्म काय आहे? अध्ययन, विद्याग्रहण, अभ्यास करण्यामध्ये. याच्यात तुमचा देव आहे. आपल्या वाट्याला जे कामाला ते प्रामाणिकपणे करणं, याच्यात देव आहे. मला सांगा, मग त्याच्यानंतर कोण सावता महाराज आलता का? शांताबाईनंतर यांचा अशी नाचायला लागली, आला बाबूराव. आता मला सांगा, शांताबाई, बाबूराव ही नावं तरी तुम्हाला जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाईपेक्षा चांगली वाटतात का? तुम्हाला मीराबाईचं एखादं भजन आहे का? येते का कुणाला?
मीराबाई ऐकली का तुम्ही फक्त शांताबाईच ऐकली? मीराबाईचं एक भजन होतं, 2 ओळी मागं म्हणाल का? त्या याच्यासाठी म्हणायला लावतो, त्या 2 ओळीमधून तुम्ही काय घ्यायचे? प्रत्येक अभंगातून काहीतरी शिकायचं असतं. हरिपाठामध्ये 38 नंबरला अभंग आहे बघा. कोणता अभंग आहे माहिती आहे का? हरिपाठाला जातं कोणी? नाही जात? तुमच्या गावामध्ये हरिपाठ होतो का? सप्ताह होतो का? कीर्तनं होतात का? तुम्ही जाता का? तुम्ही जाता कधी? मी बघितलं एकदा रांगेमध्ये शेवटच्या काल्याच्या कीर्तन झाल्यावर कशाला असता? भोजन. भोजन भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना एक मात्रा एवढंच अंतर आहे, पण त्यातला अर्थ घेतला जमीन आसमानाचं अंतर आहे. आत्ता केलेलं काल्याच्या कीर्तनाचं भोजन फार तर उद्या सकाळपर्यंत तुमच्या पोटात राहील. उद्या सकाळी गेट आउट. कराणार आहे वर्षभर, पण एखादा अभंग, एखादं भजन, एखादं भारूड, कबीर, दोहे, श्लोक एखादा जर तुम्ही डोक्यामध्ये घेतला आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर विश्वाच्या अंतापर्यंत तुमच्यामध्ये ते राहील. बघा हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. काय अर्थ होतो बाळा याचा? अवघाची संसार सुखाचा करीनं म्हणजे कोणाचा संसार म्हटले? पप्पा, मम्मी, नुड्डू आणि गुड्डी. घरातला चौघांचा म्हटलंय का? कोणाचा म्हटलंय? अवघाची संसार म्हणजे अख्ख्या विश्वाचा जगाचा संसार सुखाचा करेन आणि आनंदे भरीनं तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो, तो तुम्ही डोक्यात घेत नाही. मी म्हणतो जाऊ दे, अख्खा व्यापक स्वरूपाचा अर्थ तुम्हाला नाही जरी कळला तरी स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे एवढं जरी कळलं तरी फार झालं. मुलांनो, मुलींसाठी नाही पण खरं तर मी तुमच्यासाठी गावोगाव हिंडतो. मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. पत्रकारिता करत असताना माझ्या असं लक्षात आलं, पहिले आमच्या 45 वर्षापूर्वी 90% 100% पुढारी सुधारायचे. गावगुंडाची एखादी मारामारीची बातमी दिली तर तो घाबरायचा इज्जती भ्यानं. पण आत्ता पुढारी तर सुधरत नाही. आर्थिक राजकारण झालं आहे, ॲडव्हर्टाईजचं युग झालं आहे, पैशाचा जमाना झाला आहे. पुढारी तर आमचं ऐकत नाही. पण जे नवीन गुंडाची एखादी बातमी दिली ना, तो गुंड उलट पालट टाईट करतो. अरे बरे 10 गावामध्ये मी फेमस झालो, माझे दादागिरी करायचे कष्ट वाचले. आणि एखादं बेवडं पार कापलं तरी सुधरत नाही. म्हणून त्या पिढीच्या नादी लागायचं मी 4-5 वर्षापासून सोडून दिले. जी पिढी जुनी आहे ती मोडेल पण वाकत नाही, बदल होणार नाही. पण तुमची पिढी असं आहे, खरं तर तुमची पिढी फार हुशार आहे. तुम्हाला सगळं कळतं परंतु वळत नाही. तुमची पिढी संस्कारक्षम आहे. एखादा चांगला विचार तुमच्या डोक्यामध्ये घुसला, वाईट विचार निघून जाईल. एखादं गढूळ पाण्याचा प्रवाह आला तर गढूळ पाणी निघून जातं. एखादी वाऱ्याची झुळूक आली तर धुरळा निघून जातो. तसा एखादा चांगला विचार तुमच्या डोक्यामध्ये घुसला तर तुमचं जीवन नक्की बदलल्याशिवाय राहणार नाही. मुलांना आजही तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजही आपल्या देशामध्ये सुशिक्षित बेरोजगारी नाही. आपल्या जिल्ह्यात तरी नाही, विदर्भ मराठवाड्यातले किंवा UP पंजाब बिहारची लाखो लोक आपल्या MIDCत येतात आणि तिथं साहेब होतात. MIDCत येतात, साहेब होतात. मी प्रत्येक कंपनीमध्ये हिंडतो, तिथले मॅनेजमेंटची माणसांची आडनावं सांगू तुम्हाला काय आहेत? दुबे, चौबे, तिवारी, त्रिपाठी, पांडे किंवा अगरवाल, स्वामी, मिश्रा. म्हणजे बाहेरची सगळी लोक UP बिहार तामिळनाडू. आणि आमचे कुठं गेले? आमचे चव्हाण, आमचे सनस आणि आमचे सगळे कार्यकर्ते कुठं गेले? DJ पुढं नाचून मधीच अडकले. तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होऊ शकतो, परंतु अलीकडं मोबाईल, TV, DJ, हेडफोन लावू जेव्हा त्याच्यापेक्षाही आमच्या ग्रामीण भागामध्ये तुमच्या करिअरचा राडा करणारा एक मोठा रोग निर्माण झाला आहे. कोणता? पाटलांचा बैलगाडा आणि तुमच्या करिअरचा राडा. ऐकलं ना गाणं ते? मग तुम्हाला जगातली कोणतीही शक्ती मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. माणसानं आपल्याला देवानं जन्माला घालता आला. आपण कोणत्या घराण्यात जन्मलो, कोणत्या जातीत जन्मलो, कोणता कलर मिळाला, कोणता देहयष्टी मिळवली, याच्यात काही नसतं. तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होऊ शकतो, फक्त त्यासाठी तुमच्यामध्ये आत्मविश्वास हवा. मुलांनो, आपण मोठं होण्यासाठी बऱ्याच जणांना आपलं असं वाटतं, अरे मी हडकुळा, अरे मी लुकडा, अरे मी काळा, अरे मी मुंगळा, मी कसा मोठा होणार? प्रत्येकजण मोठा होणार. काळ्यापेक्षा मुंगळासुद्धा मोठा होणार.
कसं सांगू? मला सांगा, आपल्या भारताच्या राष्ट्रपती काय नाव त्यांचं? काय? द्रौपदी मुर्मू. त्या कोणत्या जातीत जन्मल्या आणि त्यांचा रंग किती गोरा आहे? मग रंगावर काही नसतं, रंगावर काही नसतं, दिसण्यावर काही नसतं, तुमच्या असण्यावर सगळं असतं. भारताचे माजी पंतप्रधान APJ अब्दुल कलाम कोणत्या जातीत जन्मले? आणि ते काय फार पैलवान नव्हते, काटकुळे होते, परंतु मुलांनो त्यांचा इतिहास असा आहे, त्यांच्या लहानपणी त्यांना खायला पैसे नव्हते, जेवायला पैसे नव्हते, घरोघरी बालपणापासून पेपर टाकायचे आणि पेपर टाकता टाकता शिकायचे आणि शिकता शिकता पेपर वाचायच्या पेपरचे उरलेला एखादा पेपर वाचायचे. त्यामुळे त्यांनी काय लेख वाचले, बरेच लेख वाचले, दररोज पेपर वाचला, दररोज चांगलं वाचलं, दररोज मोबाईलमधली गेम त्या वेळेला बघायला नव्हती, म्हणून त्यांनी वाचलं. आणि वाचून वाचून त्यांच्या डोक्यामध्ये एक ईर्ष्या निर्माण झाली, महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. अरे चांगले लेख वाचून काहीतरी संशोधन करून आपण शास्त्रज्ञ होऊ शकतो आणि मिसाईल मॅन म्हणून आणि आपले राष्ट्रपती म्हणून त्यांची ख्याती आजही सर्वज्ञात आहे. मग कोणत्या जातीत जन्मले? कोणती परिस्थिती होती त्यांच्या शिक्षणासाठी? त्यांच्या शिक्षणासाठी मुलांनो त्यांना कॉलेजला जाण्यासाठी त्यावेळेला त्यांच्या बहिणीच्या बांगड्या मोडल्या, बहिणीच्या बांगड्या मोडून ते शिकले आणि ते कोणत्या पदावर घेतले? राष्ट्रपती म्हणून गेले. मी म्हणतो राष्ट्रपती जाऊ द्या, प्रतिभाताई पाटील व्हायचं आहे तुमचं जाऊ द्या, तुम्ही पती झाला तरी फार झालं. कारण काय आहे, प्रत्येक गावामध्ये एक समस्या निर्माण झाली, सामाजिक प्रदूषण झालं आहे. प्रत्येक गावामध्ये 10 ते 15% पोरं बिगर लग्नाची आहेत. प्रत्येक गावामध्ये 30-35 वर्ष वय होतं, लग्न जमत नाहीत. का जमत नाहीत? तर त्यानं मधीच आपलं करिअर सोडलं. करिअर सोडलं, कुठंतरी 2-4 वर्ष राजकारण्यांच्या मागं हिंडलं आणि त्यावेळेला त्याची वय निघून गेलं. किंवा पाटलांच्या बैलगाड्या मागं 4-6 दिवस फिरलं, शाळा बुडली. तुमच्या शाळेच्या बोर्डवर मी खाली वाचलं, 345 पैकी 344 मुलं पास झाली. एका मुलावरून शाळेचा टक्का गेला ना, 100% निकाल एका मुलावरून गेला. म्हणून आपल्यावरून, तुमच्यावरून तुमच्या शाळेची, आईबापाची बदनामी होईल नाही असं तुम्ही करू नका. आपल्याकडे स्पर्धेचं युग असलं तरी आपल्याकडे सुशिक्षित बेरोजगारी नाही. बाहेरचे येणारे लोक, 10वी नापास लोक येतात, कंपनीत काम करतात आणि 4-4 वर्ष काम केल्यावर त्यांना मॅनेजमेंट परमनंट करते आणि तीच मुलं मोठे कामगार बनतात. आणि आमची मुलं आमचं करिअर मधी सोडून, अर्ध्यावर सोडून, त्याचं महत्त्व जाणून रोजगार राहतात आणि त्यांची लग्न होत नाहीत. म्हणून मी तुमच्यासाठी आलो आहे, तुमच्या सगळ्यांची लग्न होण्यासाठी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. राष्ट्रपती नाही, कमीत कमी पती तरी व्हायची शुभेच्छा देऊ शकतो. राष्ट्रपती होऊ शकता, तुमच्यात जिद्द असेल. मुलांनो असं काय नाही, आमच्या वेळेला 11वी होते, 1972ला मी 11वीत होतो आणि 11वी 10वी 12वी त्यानंतर झाली. आमच्या 70पेक्षा ती 35ची पिढी हुशार आहे सरांची, आणि त्यांच्यापेक्षाही तुमची 15, 17, 18ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाले, जरा जास्तच हुशार आहे, जरा ओव्हर हुशार आहे. जे पाहिजे ते तुम्हाला नको आहे आणि जे नको ते जवळ घेत आहे. म्हणून मी काय सांगत होतो, तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होऊ शकतो, फक्त तुमच्यामध्ये संस्कार हवेत. हा जीवनाचा भवसागर तरुण जायचा असेल तर तुम्हाला 2-3 गोष्टी आल्या पाहिजेत. कोणत्या? तुम्हाला बोलता आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे आणि पोहता आलं पाहिजे. आता मी चव्हाण विद्यालयामध्ये 10वी 12वीच्या मुलीजवळ 200-300 मुली होती, व्याख्यान दिलं. आणि त्याच्यानंतर सरांनी सांगितलं मुलांना, तुम्हाला काय समजलं का? मुलांना सगळं समजलं असतं, परंतु बोलता आलं पाहिजे. 2-3 जणांनी येऊन 2-3 वाक्यामध्ये सांगितलं. परंतु काय का बोलता आलं पाहिजे सांगतो. तर तुम्ही ग्रॅज्युएट झाला, डिप्लोमा झाला, इंजिनिअरिंग झाला, कोणताही ट्रेड घेऊन झाला, तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावलं जाईल. आणि इंटरव्ह्यूला बोलावल्यानंतर तिथं तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तुम्हाला सगळं येतं आहे, तुम्हाला सगळं येतं आहे, पण तुम्ही तिथं व्यवस्थित बोलला नाही, अडखळला, तर मम्मा पप्पा केलं तर तुम्ही रिजेक्ट व्हाल. म्हणून तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आणि बोलता येण्यासाठी तुम्हाला पहिलं गाता आलं पाहिजे. एखादा अभंगाचं कडवं तुमच्या तोंडामध्ये गुणगुणला, तुम्हाला शब्दांची लय सापडते आणि त्या लईप्रमाणे तुम्ही पुढं बोलू शकता. एक जनाबाईचं भजन होतं, 2 ओळी मागं म्हणा, तुम्हाला ते डोक्यात बसल, तोंडात बसल आणि त्यामुळं तुम्ही बोलायला शिकाल. एक भजन होतं, काय भजन होतं? जैसी लागी लगन म्हणा, मेरा हो गए मगन,
वो तो हरी 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 गुण गाणे लगी. काय 90% मुली म्हटल्या, पण 1-2 मुली नुसत्याच गालात हसल्या. आता मी कुठं त्यांना मुन्नी बदनाम होई म्हणायला सांगितलंय. मग संतांचा अभंग आहे, एखादा विचार चांगला तोंडात आला तर अंगात घुसल, मनात घुसल, शरीरात डोक्यात घुसल, चांगली वाजायची देव बुद्धी देईल. आणि ह्या 2 ओळी मी तुम्हाला का म्हणायला सांगितल्या मुलींनो, या ओळी तुम्हाला का म्हणायला सांगितल्या? ह्या ओळींचा अर्थ काय होतो? जैसी लागी लगन, जैसी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी गोडी आवड निर्माण झाली होती आणि ती कृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाली होती. तसं जर तुम्हाला अभ्यासाची गोडी निर्माण झाली, शिक्षणाची आवड निर्माण झाली आणि तुम्ही त्या शिक्षणाच्या अभ्यासामध्ये तल्लीन लीन मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा पाकिस्तानचा आतंकवादी येईल, बंदूक रोखेल, एखादा चीनचा सैनिक येईल आणि तुम्हाला म्हणाल, हे बाळ्या काळ्या नाळ्या घालू का गोळ्या, अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, लेफ्टनंट होऊ नको, कलेक्टर होऊ नको, असा सैनिक म्हणणार आहे का? तुम्हाला मोठं होण्यापासून जगातली कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. फक्त काय दुश्मन आहेत आणि ते दुश्मन कुठं बाहेर नाहीत, तुमच्या आतमध्ये आहेत. कोणते कोणते दुश्मन आहेत तुमच्या आतमध्ये माहिती आहे का तुम्हाला? आयुष्यात मोठं होऊन देणार नाही कोणता तुमचा सगळ्यात मोठा शत्रू? आळस, कंटाळा, बेफिकिरी. नाही अभ्यास केलं तर काय सर थोडंसं रागवतील. मुलांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांचं काय बिघडणार नसतं. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर 2च मार्ग आहेत, एक तर शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, सकारात्मक शब्दामध्ये एवढी शक्ती असते. माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य एका संतांच्या विचारामध्ये असतं, पण ते तुम्ही डोक्यात घेत नाही. तर मी तुम्हाला काय सांगत होतो आता लक्ष आहे का? काय झालं, एका शाळेमध्ये मी रामनवमीचा दिवस होता, अख्खं रामायण सांगितलं. रामाचा जन्म, सीतास्वयंवर, लंकादहन, रावणाचा वध, सेतुबंधन, विभीषणाचा अभिषेक, सगळं अर्धा तास जीव काढला. परंतु काय झालं, 2 पोराचं लक्ष नव्हतं, एक मागचं दुसऱ्याला मारत होतं. मी त्याला विचारलं, ए बाळा रावणाला कोणी मारलं र? तो म्हणतो, मी नाही मारलं. मग तुमचं लक्ष काय आहे सध्या? लक्ष काय आहे? टी व्ही, मोबाईल, DJ डान्स? काय लक्ष आहे तुमचं लक्ष आहे शिक्षण. मुलांनो, शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे आणि ही संधी फक्त आयुष्यातून एकदाच येते. आता मला 70 झाले, मला 11वीला 60% मार्क होती. मला हे वाटतं 90-97% मार्क घ्यावात. मला प्रवेश मिळणार आहे का? बाहेरून मिळतो फॉर्म भरून. पण आता मला काय करायचं? माझ्या काय लक्षात राहतं आहे, मी हरिपाठाची मागली प्रस्तावना आहे. ह्याच वयामध्ये चांगले विचार तुमच्या डोक्यामध्ये घुसतात. ज्ञानेश्वरांनी 13व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली, 16व्या वर्षी पूर्ण केली. संभाजीराजांनी कितव्या वर्षी ग्रंथ लिहिले? 4. कितव्या वर्षी लिहिले माहिती आहे का नाही? 14व्या वर्षी बुद्धभूषण नखशिखादी 4 ग्रंथ लिहिले. 14व्या वर्षी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ती ज्ञानेश्वरी लिहिल्यासाठी मुक्ताईनं 9व्या वर्षी त्यांना प्रवृत्त केलं. तुम्हाला चरित्र माहिती आहे का शंभूराजाचं, ज्ञानेश्वरांचं? या लोकांनी किती हाल सोसले, दुःख सोसले, तितके तुमच्या नशिबात नाहीत. शंभूराजांना वयाच्या 2ऱ्या वर्षी मातोश्री सईबाईंचं निधन झालं. त्यामुळं दूध आई म्हणून धारावीच्या स्त्रीला तिथं आणावं लागलं. काय त्या धाराऊचं नाव? काय नाव आहे? दूध आई. दूध दुसऱ्या आईचं पिऊन वयाच्या 9व्या वर्षी पुरंदरच्या तहामध्ये त्यांना मिर्झा राजा जयसिंगांना औरंगजेबाकडे जामीन म्हणून ठेवावं लागलं संभाजीराजांना. आणि 9व्या वर्षी त्यांची सुटका झाली नाट्यमयरित्या. 1300 किलोमीटरचा प्रवास, डोंगर, दर्या, ऊन, वारा, वादळ सगळं साहित त्यांना 3 महिन्यामध्ये रायगड गाठला. आग्रा ते रायगड 3 महिन्यामध्ये लपत छप्पत डोंगर दऱ्या प्रवास केला. आता मला सांगा, तुम्ही इथं कॉलेजला यायचं तरी मोटरसायकलवर येता,
तुम्ही पायी येता का? आपला पायी प्रवास कमी झाला. इतके कष्ट आपल्या जीवनात नाहीत आणि 32व्या वर्षापर्यंत त्यांच्यावर इतकी संकट आली. 120 लढाया केल्या, एकही लढाई पराजित झाली नाही. तरी आपल्याच काही फंदफितुरांनी त्यांना पकडून दिलं. 39 दिवस त्यांना हाल हाल करून मारण्यात आलं. ज्या औरंगजेबानं त्यांना हाल हाल करून मारण्यात आलं, त्या औरंगजेबाची भारतामध्ये पुढं कबरसुद्धा नाही. परंतु आमच्या राजाची प्रत्येक वर्षी जयंती पुण्यतिथी साजरी होते. का होते? का होते? तर समाजासाठी, देशासाठी, स्वराज्यासाठी प्राणाचं बलिदान दिलं, पण मागं पाहिलं नाही. मला सांगा, तुमच्या आजोबांची नावं सगळ्यांना आठवतात? तुमच्या आजीची नावं एखादी सांगू शकेल? तुमच्या आजीचा काहीच बोललं नाही. पण मी जर तुम्हाला म्हटलं राजाधिराज क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज की, का तोंड उचकटली तुमची? आपल्या आजीचं काय ना आपण जय जयकार करत नाही, कारण त्यांनी समाजासाठी काय केलं नाही. आपल्यासाठी केलं, आपल्या बापाला निर्माण केलं आणि आपल्याला निर्माण केलं, परंतु समाजासाठी काही केलं नाही. त्यांचा जय जयकार होत नाही. छत्रपती शिवरायांचा जय जयकार का होतो? त्याला काही कारण आहेत. त्यांच्या इतके शूरवीर पराक्रमी अनेक राजे होऊन गेले. मिर्झा राजे जयसिंग ज्यांना तहामध्ये ज्यांनी हरवलं, राजाराम किंवा महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, राजा रामदेवराय, अनेक राजे त्यांच्या इतके शूर होते. त्यांचा जय जयकार होत नाही. छत्रपती शिवरायांचा जय जयकार का होतो? तर ते समाजासाठी, देशासाठी, रयतेसाठी, समाजातली मावळखोऱ्यातली जी टुकार बेकार दरोडेखोरी करणारी, चोऱ्या करणारी, गुन्हेगारी करणारी ही सगळी पोरं त्यांनी गोळा केली. त्याच्यात 2 in 1 फायदा झाला. समाजातल्या चोऱ्या दरोडे गुन्हेगारी हटली आणि स्वराज्याला लढण्यासाठी सैनिक मिळाले. किंवा कोणत्याही शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नये, जाताना सैन्यानं नासाडी करू नये, सगळे समाजासाठी त्यांनं रूल बनवले. आमच्या शिक्रापूरच्या पलीकडल्या एका गावातील 12 किलोमीटर हिवरे कुंभार नावाचं गाव आहे. त्या गावातली एक मुलगी, एक 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेला मोबाईलचा शोध लागला नव्हता. त्यावेळेला ती मुलगी टॅलेंटेड होती. तिचं राज्य सरकारकडून संशोधन मंडळ फॉरेनमध्ये पाठवण्यासाठी सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यावर खेडेगावातली माळी समाजाची मुलगी आणि मग त्या समाजामध्ये सगळी अडाणी मार्ग शेती करणारी, कांदा मुळा भाजी पिकवणारी, आणि मुंबईला बोलवलं तिचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी, फोटो किंवा तिची साईन घेण्यासाठी, त्याला लेटर देण्यासाठी मुंबईला बोलवलं. तिचे चुलते काके भाऊ म्हणले आम्ही येतो. ती पोरगी म्हणली कशाला येता? तुमचं एकाला दोघं गाडी मिळायची नाही, जागा मिळायची नाही. ती म्हणली मी एकटी जाते येते. तिथून पुन्हा 1 तासाचा रस्ता आहे. पुण्याला आली. सकाळी 7ला 8ला पुण्याला पोचले. पुण्यातून 4 तासाचा मुंबई रस्ता. मुंबईला गेले आणि तिथून तिनं रिक्षा पकडली. ऑफिसला गेले. आपलं अपॉइंटमेंट लेटर घेतलं, फोटो बिटो सगळे दिले, रेकॉर्ड दिलं, दाखला दिलं, लेटर घेतलं. आणि लेटर घेतल्याच्या नंतर ती मुलगी बरोबर 1-1.5 वाजता एस टीमध्ये बसली. त्यावेळेला एस टीच होती फक्त. एस टीमध्ये बसली, परंतु काय झालं, खोपोलीच्या घाटामध्ये एस टी पंक्चर झाली. एस टी पंक्चर झाल्यावर तिचे स्टेपनी पंक्चर म्हणल्यावर त्याला ते पंक्चर काढण्यासाठी 3-4 तास गेले. 3-4 तास गेले आणि पुण्यावरनं शिक्रापूर साईडला तळेगावला जाणारी शेवटची बस 10 वाजता होती त्यावेळेला. मग शेवटची बस तिची ती 11 वाजता पुण्यात पोचली. आता पुण्यातच अडकली. त्यावेळेला काय मोबाईल नव्हता, कुठे काय कळायला काही विलाज नव्हता. एखाद्या घरी कुठंतरी फोन आला होता श्रीमंताच्या घरापर्यंत, काय विलाज, घरची लोक वाट बघत होते. आणि तिथून 12 किलोमीटर शिक्रापूरपर्यंत येऊन तिचा चुलत भाऊ चुलता 10-15 जणांना 10-11 वाजेपर्यंत फेऱ्या मारल्या. ची बस 11 पर्यंत पोहोचत होती. सगळे हैराण होते, काय झालं असेल आमच्या मुलीचं. आमची हुशार टॅलेंटेड मुलगी एकटी कुठं मुंबईला गेली आणि मुंबई मायानगरी आहे, तिथं मुलीचं काय बरं वाईट झालं, सगळे काळजीत होते. परंतु योगायोगानं ती मुलगी 11 वाजता आली. शेवटची बस गेली होती, परंतु जाणाऱ्या रोडकडं, शिरूरकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला ती मुलगी उभी होती आणि एक ॲम्ब्युलन्स, तेवढ्यामध्ये एक ॲम्ब्युलन्स तिथं पुण्यामध्ये पेशंट पोचवून रिटर्न निघाली होती नगरला.
त्या ड्रायव्हरनं ती मुलगी एकटी त्या जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पाहिली. त्यानं विचार केला, अरे ही मुलगी दिसते, शाळेकरी मुलगी दिसते, काय प्रॉब्लेम आहे. त्याला म्हटलं, का बाई एकटी का. ती म्हणली, माझी एस टी हुकली, मला जायचं होतं. मग तो ड्रायव्हरने सभ्यपणा दाखवला, त्याला घेतलं आणि तिला रात्रीच्या 12 वाजता 1 तासामध्ये शिक्रापूरला सोडलं. पण पुढला प्रश्न होता, तिचं गाव तिथून 12 किलोमीटर होतं, हिवरे कुंभार. आणि मग त्या गावाला आता कसं जायचं. तिथचे सगळे लोक जाऊन येऊन सगळे झाले होते, परंतु त्यावेळेला ती तिच्या गावाच्या रोडला जायला काय मिळते का काय म्हणून आपली एका लाईटीच्या पोल खाली उभी होती. परंतु त्यावेळेला तळेगाव ढमढेरे येथे अखंड हरिनाम सप्ताह होता आणि सप्ताह झाल्यानंतर 1 तासभर भजन करून एक वारकरी आपल्या तोंडाला एक उपरणं, भगव्या रंगाचं उपरणं बांधून त्या रोडनं येताना त्याला दिसला. त्यानंही लाईटीच्या खांबळाखाली बघितलं, एक मुलगी उभी आहे. तिने ती गाडी येताना नीट पाहिलं आणि तो थोडासा स्लो केला आणि त्यानं विचारलं, का. ती म्हणली, जायचं होतं, गाडी नाही उरली. मग तो म्हणला, बस. रात्रीच्या 12:15 वाजता एका 25 वर्षाच्या तरुणाच्या तोंड वाढलेलं त्या तरुणाच्या गाडीवर ती बसली. ती गाडीवर बसली. 15-20 मिनिटाचा मध्ये 1-2 वाक्य बोललं, कुठं गेली, काय झालं, का अडकली, याच्या पलीकडे काय बोललं नाही. मला सांगा, 12 किलोमीटरचा निर्जन एरिया आणि त्या निर्जन एरियामध्ये 20 वर्षाच्या ग्रॅज्युएट झालेल्या मुलीनं 25 वर्षाच्या तरुणाच्या गाडीवर रात्रीच्या 12:15 वाजता बसावं का नाही का. काय धोका आहे का. पण ती बसली. ती मुलगी टॅलेंटेड होती, बुद्धू नव्हती, हुशार होती. ती बसली. त्या जाता जाता अर्ध्या तासामध्ये त्या घराच्या रोडला ती गाडी आली. गाडी थांबली. तसे तिच्या घरातले 10-12 माणसं, चुलते काके भाऊ सगळे आले आणि सगळे भाऊ आल्यावर ते धावत आल्यावर तिनं पाहिलं, अरे हे एक तरुणाबरोबर आली. त्या तरुणानं उपरणं खोललं तर हे दाढी गबरू जवान आणि ह्या जवानाच्या गाडीवर आपली मुलगी आली. नेमकं काय झालंय, यानं आपल्या मुलीचं काय केलंय, हे प्रश्नार्थक चेहऱ्यानं सगळी माणसं त्या तरुणाकडे पाहत असताना त्यालाही शंका आली. हे आपल्याकडे शंकेनं पाहतात. मग त्यानेच प्रश्न केला, तुम्हाला अशी शंका आली ना का माझ्या गाडीवर मी मुलीला आणलंय, काही धोका झालाय का. पण त्याने मुलीलाच विचारलं, मला सांग, तू एक जवान मुलगी रात्रीच्या 12 वाजता माझ्या अनोळखी तरुणाच्या गाडीवर बसलीस, तुला भीती नाही वाटली. ती तरुणी म्हटली, नाही वाटली. तो म्हटला, भीती नाही वाटली, का नाही वाटली. रस्त्यामध्ये 12 किलोमीटर काहीच नव्हतं, मी काही तुझं होऊ शकत होतं, भीती नाही वाटली. ती म्हणली, नाही वाटली. तो म्हणला, का नाही वाटली. तर ती तरुणी म्हटली, तुझी गाडी येत असताना नीटपणे मी पाहत होते, तुझ्या तोंडाला वारकरी संप्रदायाचं भगवं उपरणं बांधलेलं होतं आणि तुझ्या गाडीच्या बोनेटवर एका राजाचं चित्र होतं. कोणत्या राजाचं चित्र असेल. छत्रपती शिवरायांचं. आणि मग म्हटलं, मी विचार केला, ज्याच्या वारकरी संप्रदायाचं पताका ज्याच्या डोक्याला आहे, तोंडावर बांधलेले आहे पटपुरं, आणि ज्याच्या गाडीच्या बोनेटवर छत्रपती शिवरायांचा फोटो आहे, त्याच्या गाडीवर बसायला काही धोका नाही, कारण तिनं छत्रपती शिवरायांचा सगळा इतिहास त्याला माहीत होता. म्हणून जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी छत्रपतींचा शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. आता बऱ्याच जणाला शंका असते, जाऊ दे, मी शिवाजी सांगत नाही, मी तुम्हाला दुसरं सांगतो. बऱ्याच मुलांना 12वीला 10वीला मार्क कमी असतात. त्याला असं वाटतं, अरे माझं स्पर्धेच्या युगात काय होणार. मुलांना आमच्या वेळेला 11वी होती, मी तुम्हाला पहिलं सांगितलं, मला 60% मार्क होती. आणि माझ्याच वर्गातला एका मजुराचा, शेतकरी कुटुंबातल्या, लहानशा कुटुंबातल्या एका मजुराचा मुलगा, त्याला 36% मार्क होती. म्हणजे मला इंग्लिशमध्ये 35च होती, पण त्याला 36% मार्क होती. मग मला सांगा, मला 60%, त्याला 36%, दोन्हीपैकी कोण मोठा व्हायला पाहिजे. कोण 60%वाला का. तसं काय नाही. 60%वाला आळशी असला आणि 36%वाला जर महत्त्वाकांक्षी असला, त्याला 36% मार्क होते. मला शिरूरच्या सिटी बोरा कॉलेजला मी कॉमर्सला प्रवेश घेतला, त्यानं आर्टला प्रवेश घेतला. परंतु योगायोगानं त्याने औंधच्या ITIमध्ये अर्ज केला होता, कारण त्याची ऐपत नव्हती. सरकारी ITIमध्ये अर्ज केला होता. 15 दिवसामध्ये त्याचा ITIला नंबर लावला. आमच्या दोघांमध्ये एक खोली होती, भाडे होतं 30 रुपये. परंतु मला तो गेल्यामुळं मला एकट्याला भाडं भरावं लागलं. ट्रेड होता 36%वाल्याला सगळ्यात हलका वेल्डर.
वेल्डर ट्रेड कोणी घेत नाही, घेतलं तरी तो कामगार त्याचं 1 वर्षाचं ITI झालं, 1 वर्षाचं अप्रेंटिस झालं, माझं BCom तिकडं लांब राहिलं, तोपर्यंत तो एका कंपनीमध्ये लागला आणि कंपनीमध्ये लागल्याच्या नंतर मुलांनो भोसरीला ती कंपनी आहे डिझेलचे वेल्डर म्हणून, टँक बनवते, दुधाचे, ऑइलचे, गॅसचे सगळे मोठमोठे टँक बनवते. त्या कंपनीमध्ये वेल्डिंग करायचं म्हटल्यावर अंगावर ठिणग्या उडतात बघा. तरी इथं आपण हे लावलं, गॉगल लावला तरी ठिणग्या उडतात, भाजतं. अनेक मुलं कारणं सांगतात, अरे भाजतंय, आमचे डोळे दुखतात. 8-15 दिवसाच्या वर एखादं पोरगं टिकायचं नाही, 6 महिने फार झाले. परंतु प्रत्येक दिवशी पोरं दांड्या मारायची आणि त्या दांडी मारलेल्या मुलाच्या जागेवर माझ्या त्या मित्रानं, ज्याचं नाव बबन तांबे, त्यानं 3 वर्ष सतत 3 वर्ष एकही सुट्टी न घेता 18 ते 16 ते 20 तास ड्युटी केली. आणि 3 वर्षानंतर त्या मालकाची कंपनीची एवढी भरभराट झाली आणि मग मालकानं रेकॉर्ड पाहिलं, अरे माझ्या कंपनीच्या सगळ्या ऑर्डर मी सप्लाय करू शकलो. अनेक कामगार दांडी मारतायत, 6 महिने वर्षभर कोणी टिकत नाही. 3 वर्ष यानं डबल ड्युटी केली. त्या मालकानं रेकॉर्ड पाहिलं आणि 3 वर्षानंतर त्याला 1/3 म्हणजे 33% पार्टनर करून घेतला. मुलांनो, आज 45 वर्षानंतर 36% मार्क असलेल्या त्या माझ्या मित्राच्या भारतामध्ये स्वतःच्या 3 कंपन्या आहेत, 1000 कामगार काम करतात. कंपनीचं नाव आहे हैदराबादला वनस्थलीपुरम, चेन्नईला, मद्रासला चेन्नई आणि पुण्याला भोसरीमध्ये कंपनी आहे. कंपनीचं नाव आहे स्टार इंडस्ट्रीज. स्टार शब्दाचा अर्थ आपण म्हणतो ना, याचे स्टार का चमकले, म्हणजे त्याचं नसीब का चमकलं, फक्त जिद्द. आपल्या बापानं आयुष्यभर कष्ट केले, आपल्याला शिकवण्यासाठी हाडाची काळे केले. त्याचा बाप रोज कुठंतरी घमेलं खोरं घेऊन जायचा, तेव्हा त्यांना खायला मिळायचं, अशी परिस्थिती होती. आणि त्या परिस्थितीची जाण त्याला होती. त्यानं सतत 3 वर्ष एवढं काम केलं आणि 10 वर्षानंतर त्यानं एक कंपनी भोसरीला टाकली, दुसरी हैदराबादला टाकली, तिसरी. मग 30% वाला 36% वाला मोठा होऊ शकतो. फक्त त्याच्यामध्ये जिद्द हवी आहे, जाण हवी आहे, महत्त्वाकांक्षा हवी आहे, उमेद हवी, काहीतरी बनायचं आहे. आपले आईवडील आपल्यासाठी कष्ट करतात. लहानपणापासून तुमचे आईवडील तुमच्यासाठी काय काय करतात. आपण लहान बाळाचं बघतो ना, किती उष्ट काढावं लागतं, घाण काढावं लागते, उष्ट खरकटं काढावं लागतं. बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक शिक्षण, हायस्कूल, हायर सेकंडरी, कॉलेज. तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आईवडिलांना 20 वर्ष लागतात. किती वर्ष लागतात? तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आईवडिलांना 20 वर्ष लागतात. पण तेच तुम्ही एखाद्या नादान पुढाऱ्याबरोबर निवडणुकीच्या वेळेला फिरायला गेला, तो तुम्हाला धाब्यावर नेईल, काही खायला प्यायला घालील आणि एका दिवसामध्ये तुम्ही बिघडाल. ते तुम्ही एखाद्या मित्राच्या लग्नाला वरातीमध्ये गेला, त्या मित्राचा बाप एवढा कंजूस असतो, एरवी त्याची कुणाला वडापाव चहा पाजायची अवकात नसते, पण त्याच्या पोराच्या वरातीमध्ये तो 5-10 हजाराची बॉक्स आणतो. आणि मग तुमच्यासारखा एखादा नवीन गेला, मग त्या नवीनला तिथं एक जुनं पंटर असतो, तो फुल टाईट असतो आणि तुम्ही दमलेले असता. त्यावेळेला तुम्हाला तो म्हणतो, अरे फारच घाम आलेला दिसताय, दमलेला दिसतोय, घे माझ्याकडे टॉनिक. तो घेतो आणि एका दिवसामध्ये ज्या पोराला आईवडिलांना घडवायला 20 वर्ष लागतात, ते पोरगं एका वरातीमध्ये एका DJ पुढे नाचताना एखाद्या नादान पुढाऱ्याबरोबर बिघडतं. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आयुष्यामध्ये पहिले एक म्हण होती, जो शहाणा असेल त्यानं पोलीस स्टेशन वा कोर्टाची पायरी चढू नये. परंतु आत्ता एक म्हण आहे, जो शहाणा असेल त्यानं कोणत्याही नादान पुढाऱ्याबरोबर पुढं धाब्यावर जेवायला निवडणुकीच्या वेळेला जाऊ नये, DJ पुढं नाचायला जाऊ नये, ऑर्केस्ट्रा वाजला का तिथं जाऊन लुंगी डान्स करू नये. एकदा लुंगी डान्स केला का तुमच्या लुंगीमध्ये घुसतीच. म्हणून माझी विनंती आहे. आणि असं काय नाही मित्रांनो, माझी परिस्थिती अशी होती, आमच्या वेळेला 11वी झाल्यानंतर 12वीला प्री कॉमर्स, त्याला होतं प्री डिग्री. PDला जाईपर्यंत मला एकच शर्ट होता. तुम्हाला तरी चांगले अप टू डेट कपडे देतात, पालक बॅगा देतात, कमीत कमी देतात तरी 2-2 ड्रेस असतील एकाला, आहेत ना. मला एकच ड्रेस होता, तोही धुवून घालायचा, एकच शर्ट मांजरपाट आणि ते पण ढगळ आणि चड्डीला आमच्या मागून ठिगळ. अशी परिस्थिती होती. तुम्ही भाग्यवान आहात. आपल्या संधीचं सोनं करा, आईवडिलांच्या कष्टाचं चीज करा. तुमच्या आईवडिलांची फार मोठी स्वप्न नाहीत. तुमच्या आईवडिलांची तुझ्या जिजामातेचं काय स्वप्न होतं माहिती आहे? जिजामातेचं स्वप्न काय होतं? मोगलाईत पुन्हा बेगम मुमताजच्या स्मृतीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक बादशहा.
काय त्याचं नाव? शहाजहान. पेशवाईत पुन्हा मस्तानीच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेला एक पागल बाजीराव. पण फक्त मराठेशाहीत, फक्त मराठेशाहीत आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा झाला, तो म्हणजे छत्रपती शिवराय. मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी. आता तुमच्या मातांची काही एवढं मोठं स्वप्न नाहीत. तुमची माता म्हणणार नाही का जा दंगल होते तलवार घेऊन लढ. तुम्हाला कुठं स्वराज्यासाठी लढायचं नाही. तुम्ही स्वराज्यात आहात. तुम्हाला फक्त तुमच्या आईवडिलांची फार छोटीशी स्वप्न आहेत. आमची बाळं शाळेत जातील, अभ्यास करतील, गृहपाठ होमवर्क सगळं वेळेवर करतील, शिकतील, शिकून सवरून मोठी होतील, साहेब होतील आणि आमच्या म्हातारपणाची काठी बनतील. एवढी छोटीशी स्वप्न आहेत. फक्त तुमच्या आतला शत्रू आळस त्याला बाहेर काढा आणि त्यापेक्षाही भयंकर डेंजर महाविघातक तुमचे काही जाणी दुश्मन आहेत आयुष्यामध्ये तुम्हाला मोठे होऊन देणार नाहीत. जाणी दुश्मन म्हणजे जीवापेक्षाही प्रिय, ते तुम्हाला फार आवडतात. अभ्यास, गृहपाठ, बाईचा मागं राहिला आणि ती दुसऱ्या दिवशी सांगते माझं डोकं दुखत होतं, पण तिने डोकं कुठे लावलं होतं? टी व्ही पुढं माझ्या नवऱ्याची बायको बघत होती. आता काय टी व्हीतून घ्यायचं? काय टी व्हीत घ्यायला काय? त्या मालिका नका बघू, नका बघू. एखाद्या वेळेस एखादा हरिपाठातला एखादा अभंगपाठ करा किंवा एखाद्या लहान मुलाला खेळायला नाही, हरिपाठाला न्या. टी व्हीतल्या मालिका कमी करा. आणि दुसरं आता मला शॉर्टकटमध्ये सांगायचं आहे, दुसरा तुमचा जानी दुश्मन म्हणजे अलीकडं सगळीकडं हंगामा केला त्यानं. तुम्ही कार्टून पाहिलं असेल, एखादं चालता 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 गटरात पडतो. कोण तो? कोण? मोबाईल. अहो मोबाईलचं एवढं याड लागलं. त्या हिंदी सिनेमाचे गाणं आहे बघा, याड लागलं रे याड लागलं रे. एका पोरीला तरी जास्त याड मोबाईलचं. एक पोरगी 11वी 12वीची पोरगी, ती फार गोधडीत झोपली तरी मोबाईल घ्यायची. आई बाबा झोपलेत आणि ती गोधडीत कार्यक्रम चालू. आता काय बघायचं? हां काय एका ते पोरगी 12वीची पोरगी मला सांगा शाळेत निघाली, पण तिच्या हातामध्ये चालताना बोलताना मोबाईल हिच्या हातात, झोपेतही सपनातही हेडफोन हिच्या काना. एक पोरगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोचली. आई म्हणली का ग ठमी आज शाळा नाही का? आणि मग ठमी म्हणते बाया याडे लागलं गे याड. म्हणजे इतकं याड कामाचं नाही. आणि सगळे घोटाळे मोबाईलमुळे किती घोटाळे झाले माहिती आहे का? मोबाईल आला त्यावेळेस एखादा मोबाईल वाजला का गाडीवर चालता चालता हलव करायचा आणि पुढे धडकायचा. 25% ॲक्सिडेंट मोबाईलमुळे. माझ्या स्वतःच्या ड्रायव्हरनं 2 गाड्या टोटल. नवीन मोबाईल आला त्याला मोबाईल घेऊन दिला, एवढाच होता 500 रुपयाचा गट्टू. बायकोचा फोन आला, हॅलो म्हणला आणि धडकला. माझी गाडी गेली पण तो वाचला. नशीब गाडी मला मिळेल परत. म्हणजे मोबाईलमुळं 25% अपघात होतात, 25% लफडे होतात, 25% घोटाळे होतात. आणि मोबाईलमुळं आमच्या मुली बघा, तुम्ही पेपरला वाचतो, लहान लहान मुलींना चॉकलेटचं आम्ही दाखवलं जातं, मोठ्या मुलींना गिफ्ट दिली जाते आणि त्याच्या मोठ्या मुलींना मोबाईल दिला जातो. कोणत्या? आमच्या खेडेगावची मुली, पेरण्या फाट्याची मुलगी, सत्य घटना सांगतो, 4-5 वर्षापूर्वीची आहे. ती पुण्याला एका वाघोलीच्या कॉलेजला यायची. 40 रुपये लागतात तिथून, पास काढल्यावर कमी लागतात. कॉलेजला आल्यावर गरिबाची मुलगी, हुशार, टॅलेंटेड, अगदी 70-80% मार्क, पण तिथं आल्यावर तिला मोबाईल होता 500 रुपयाचा गट्टू वाचतो ना बारीक. आणि मग ते मोबाईल चार्जिंग करायला ती कुठे जाते? कुठं चार्जिंग होतो? मोबाईलच्या प्रत्येक कॉलेजच्या बाहेर एक मोबाईल शॉपी असते. त्या मोबाईल शॉपीवर काही मोबाईल शॉपी पहिले असं असायच्या का तिथं बाहेरच्या देशातले अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान इथले आतंकवादी समाजातल्या लव जिहादच्या प्रकरणाखाली ती मोबाईल शॉपी टाकून देतात. आणि तिथं आमच्या मुली मोबाईल चार्जिंग करायला दिल्यावर त्यांचा एकच टास्क असतं, एकच टार्गेट असतं, कोणती मुलगी भोळी भाळी आहे, कोणती मुलगी फसण्याजोगी आहे. आणि मग त्या मोबाईलला ते अप टू डेट असतं. त्याला 20,000 खर्च देतात, मोटरसायकल असते. आणि मग ते भुंग करून बाहेरून मोबाईल गाडी पोरी पुढून जातं. पोरगी त्याला बघते, अरे मोबाईल शॉपीवालं याला बुलेट आहे. आणि मग तो पुढच्या वेळेला कोणत्या मुलीला म्हणतो, तू एवढी हुशार, एवढी टॅलेंटेड, एवढी स्मार्ट आणि एवढा हलका मोबाईल वापरतेस. ती म्हणते माझ्या बापानं ऐपत नाही दिलं आहे मला हिने पुरेसा आहे. पण तो म्हणतो जग कुठं चाललं आहे? चंद्रावर. आणि तू कुठं उंदरासारखा एवढा घेऊन. मग ती
ती म्हणते माझ्या बापाची ऐपत नाही, तो म्हणतो तुझ्या बापाची नसल, पण मी देतो ना म्हणल्यावर ती मुलगी म्हणली नको नको नको, मुलगी संस्कारी होती, नको म्हटली. माझ्या बापाला कळलं तर माझा बाप मला उभी कापीन. तो म्हणला तुझा बाप कसा कापीन? तुझा बाप कुठं असतो? शेतामध्ये कुठंतरी तडफडत असेल, नांगर धरत असेल, रुमणं धरून हल्या करत असेल, हा करत असेल, मोठ धरत असेल, कुठंतरी शेतात कडमडत असेल. तुझ्या बापाला कसं कळणार? पण मग तो म्हणतो आज फार तू स्मार्ट दिसतेस, आज फार मॅचिंग ड्रेस घातलाय, आज मला तू फार आवडायला लागली. आता तिच्या मनामध्ये तोपर्यंत थोडा मोहवरून निर्माण झाला होता. आपल्याला चांगला अँड्रॉइडचा मोबाईल मिळतोय, 10-15-20 हजाराचा. अर्धमन तिचं धुकलं होतं, परंतु अर्धमन संस्काराकडे होतं, अर्धमन प्रलोभनाकडे होतं. जसं रामायण ऐकले का तुम्ही? मालिका पाहिली का रामायण? सीता वनवासात होती, सकाळच्या वेळी स्नान संध्या करून कुटीच्या बाहेर बसली होती. तिने एक हरिण पाहिलं, हरिण चमकलं आणि रामाला म्हणली प्रभो मला हरणाच्या कातडीची चोळी हवी. रामाला वाटलं अरे एवढं राजवैभव त्यागून आपल्याबरोबर जंगलात आले, हिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये? रामानं धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या मागं पळाला. त्यावेळी 90चं स्पीड नव्हतं, कमी होतं, पण पळाला. हरणाच्या पाठीमागं जसा पळाला ते हरिण मायावी होतं. रावणाच्या मामानं मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. ते झाडाच्या आड अदृश्य झालं. झाडाच्या आड गेल्यावर तिथं रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला आणि तो आवाज ऐकला, धावा वाचवा. सीतेनं ऐकला. सीता लक्ष्मण म्हणली भाऊजी बघा त्यांचा आवाज येतोय, त्यांच्या ओरडण्याचा आवाज, त्यांच्या हिंस्र स्वपदानं झडप घातले, त्यांच्या जीवाला धोका आहे, धावा वाचवा. त्यावेळेस सीता म्हणली वाचवा भाऊजी धावा. लक्ष्मण म्हणला नाही माते, प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. ती लक्ष्मणला म्हणली भाऊजी म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडं काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी बस. लक्ष्मणाला बस माते जातो म्हणून त्यानं धनुष्य उचलला. जाताना त्यानं त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली. त्या रेषेचं नाव काय मुलींनो? काय मला ऐका येत नाही, नीट मोठ्याने सांगा. काय? लक्ष्मण रेषा. जी प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते, ही ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं. तुम्हाला पैसा गेला आयुष्यामध्ये, पैसा गेला तर मिळेल, कॅरेक्टर गेला तर मिळेल, परंतु तुमचं जर चारित्र्य गेलं, पावित्र्य गेलं, शीलभ्रष्ट झालात तर हा समाज शीलभ्रष्ट झालेल्या मुलीला स्वीकारत नाही. वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट, हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट, कॅरेक्टर इज लॉस्ट, एनिथिंग इज लॉस्ट. म्हणून मुलींना रामायणापासून काय शिकायचं? आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची काय? मोठ्याने सांगा. ओलांडायची नाही. बरोबर. एवढं जरी घेतलं तरी फार झालं. काय झालं अलीकडं? जमाना वेगळा निघाला आहे. तुमच्यावर झडप घालायला काही वाघ टपलेले आहेत. लहान पेपरला बातम्या असतो, मुलीवर अत्याचार होतात, बलात्कार होतात. आणि का होतात? याला कारण फक्त मुलीचा अल्हडपणा असतो. मुली लोभाला प्रबोधनाला बळी पडते. इंदू मिल प्रकरण झालं एक 10 वर्षापूर्वी. ते कसं झालं सरांना माहीत आहे. निर्भया प्रकरण झालं दिल्लीचं. बसमध्ये 4-6 जणांनं त्या मुलीवर अत्याचार केले. का झालं? कारण ती मुलगी आपल्या फ्रेंडला बॉयला घेऊन त्या इंदू मिलच्या झाडामध्ये गेली. आता इंदू मिलच्या झाडामध्ये तिने कशाला जाय तरफडायला, आणि तरफडायला गेली. आता ते दोघं नवीन ब्रँड एकमेकाच्या गळ्यात हात घातला असेल, काहीतरी केलं असेल, आणि त्यावेळेला त्या झाडीमध्ये तुकार बेकार अशी पोरं टपलेली असतात. त्यांनी पाहिलं अरे हे लफड्यातलं दिसतंय, आता यांना आपल्याला गटवायला हरकत नाही. आणि मग त्यांनी त्याला बाजूला सारून 7 जणांनी हिंदू मिलमध्ये झाडीमध्ये त्या मुलीवर 10-12 वर्षापूर्वी अत्याचार केले. निर्भया प्रकरणात दिल्लीत बसमध्ये ते तसंच झालं. ती मुलं बसमध्ये बसल्यावर नीट मारायची ना आपली, तर त्याने एकमेकाच्या खांद्यावर चाळे करायला लागले, काय घ्यायला लागले त्याला म्हणतात ते. आणि मग त्या बाकीच्या 4-5 बसमध्ये अशी होती, त्यांनी पाहिलं, त्यांच्या भावना चाळवल्या आणि मग त्यांनी त्या मुलीवर अत्याचार केले. म्हणून याला कारण मुलींनी आयुष्यामध्ये लोभाला प्रलोभनाला बळी पडू नये, लक्ष्मण रेषा ओलांडू नये. हे रामायणापासून शिकायचं. मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला तरी सीतेला पळवलं, त्यावेळेला तरी शोध घेऊ इच्छिणारा, उड्डाण करू शकणारा हनुमान उपलब्ध
होता, परंतु आजकालच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही. आणि तो आजकालचा राम पण लय अवलादी झालाय. तो म्हणाल याला लय शायनिंगची चोळी लागत होती, जाऊ द्या, ब्याद गेली, सीता गेली, गीता मिळेल. मुलींना आयुष्यामध्ये एवढं शिकायचं अल्लड वय असतं, परिणामाची कल्पना नसते, गांभीर्य नसतं, बापाच्या नावाच्या इज्जतीचा त्यावेळेला तुम्हाला एवढा हे नसतं, महत्त्व नसतं. पण मी पत्रकारिता करत असताना पाहिलं, जी मुलगी अशा प्रकारे जाते, एखादा मुलगा 4-2 वर्षाची ओळख होते, ज्या बापानं आपल्याला 20 वर्ष घडवलं, त्या बापाला न विचारता 4-2 महिन्यामध्ये त्या मुलावर त्या मुलीचा विश्वास पडतो. काय तो इंग्रजीमध्ये एक डेंजर शब्द निघाला आहे. त्या सायराटमध्ये ती नाही का म्हणली मिरची कारची, मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू? काय शब्द आहे तो? काय मला जास्त इंग्लिश येत नाही. काय ते आय काय यू, काय शब्द आहे ते मधलं वाक्य? लय डेंजर वाक्य, लय फसवं वाक्य, मृगजळाप्रमाणे अगदी फसवणारं. आय काय यू, काय मला ते येत नाही, माझं इंग्लिश कच्चं आहे. एखादा जर तुम्हाला म्हटला ना, मुलींनो ते काय बी काय नसतं, ते सकाळच्या वेळी गवतावर पडलेलं वासनेचं दव असतं. वास्तवाच्या उन्हाचे चटके बसले ते केव्हाच विरघळतं. तुम्हाला फसवण्याचा, भुलवण्याचा, बर्बाद करण्याचा डाव असतो. पण मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. मान्य आहे, काच खळग्याचा रस्ता आहे, सगळीकडं खड्डे पडलेत, कधी पडाल भरोसा नाही, परंतु चालताना जपून टाका पाऊल, कारण प्रत्येक रोड सारखा नसतो. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. परंतु जपून ठेवा आपलं मन, तेच फक्त आपलं असतं. मनाचा ब्रेक, काय वाक्य पुढं? मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. बस, आणि मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचं अध्यात्म, परमार्थ, संतांचे विचार करतात. आम्ही हरिपाठाला म्हणतो, मंदिरामध्ये हरिपाठ ऐकला असेल तुम्ही. हरिपाठामध्ये 10-12 माणसं असतात, फक्त म्हातारी. एका बाजूला एक असतो, दुसऱ्या बाजूला दुसरा असतो. एक जण म्हणत असतो हरिमुखे म्हणा, दुसरा काय म्हणतो? पुण्याची गणना कोण करी त्याच्या पुढं असोनी संसारी. दुसरा त्याच्या पुढं म्हणत असतो. म्हणजे हरिपाठ म्हणत असताना तुम्हाला देव मिळणार नाही. आपण काय एवढे नामदेवाचे अवतार नाही, परंतु तिथं गेल्यावर तो हरिपाठ म्हणताना तुम्ही तुमचं लक्ष जगातली कोणतीही समस्या, संसारातली कोणतीही अडचण किंवा जगातली परिसरातली कोणतीही कटकट तुमच्या डोक्यामध्ये येत नाही. संसारातल्या अडचणी विसरून जातो. तिथं एकच तयार होतं, तुमचं चित्त, बुद्धी स्थिर, एकाग्र, पवित्र, शांत होते. म्हणजे तुमच्यात देव निर्माण होतो. देव तरी काय असतो? आत्मा हाच परमेश्वर. स्वामी विवेकानंदांनी देवाची व्याख्या सांगितले, मैं उस प्रभु का सेवक हो जिसे अज्ञानी लोग मनुष्य कहते हैं. माणसात देव आहे, पण कोणत्या माणसात आहे? अत्याचार करणाऱ्या माणसात आहे. खरे देव किती आहेत माहिती आहे? किती संख्या आहे देवाची रे? किती कोटी? 33 कोटी. मला सांगा, एखादा जण उठून नावं सांगा, 33 देवांची नावं कोणी सांगू शकतंय का? 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे किंवा काहीतरी अशी संकल्पना असावी. परंतु आजही माझ्या मतानं आपल्या देशामध्ये 33 कोटी देव आहेत. ते कोणते आहेत माहिती आहे का? नाही माहिती आहे तुला? खोटं बोलतो, रेटून बोलतो, भाइयों और बहिणो रेटून बोलतो आणि फसतो. अरे देव आपल्याकडेच आहे. कुठे आहे देव? देवाची आपल्या देशाची लोकसंख्या किती कोटी? 140 कोटीच्या पुढं पोहोचलेली असताना त्यापैकी बालवाडीपासून मास्टर डिग्रीपर्यंत जी सरकारी आकडेवारी आहे, जे निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भेळ वृत्तीचे निष्पाप असे तुम्हीच खरे देव आहात. आणि यांची आकडेवारी बरोबर 33 कोटी आहे. आणि तुम्हाला 33 कोटी देवांना जागवण्यासाठी, जगवण्यासाठी, वाचवण्यासाठी हा माझा वारकरी साहित्य परिषदेतर्फे छोटासा प्रयत्न. पाया पडतो तुमच्या. ना रावळी ना देवळी ना कोणत्या विटेव, विद्या मंदिरात साक्षात 33 कोटी देव. तुमच्यात देव आहे. फक्त तुमच्यातलं देव पण घालू नका. देव पण ठेवा. चांगल्याला त्रास होतो, पण विजय चांगल्याचाच होतो. सगळा हिशेब बोरा असतो. आत्ता काय देव अवतार घेणार नाही.
सगळीकडे अन्याय अत्याचार राक्षस निर्माण झालेत. पहिला राक्षस निर्माण झाल्यावर काय व्हायचं, राम कृष्ण मच्छ कच्छ वराय अवतार घ्यायचे आणि मग त्या राक्षसाला मारायचं, हे ध्येय होतं. पण आता राक्षस एवढे निर्माण झालेत, कोणाकोणाला मारणार? एक देव मारू शकणार नाही, पण त्यानं एक देव असा निर्माण केला आहे का त्या देवाचं ध्येय असं नाही. त्या देवाचं ध्येय एवढंच आहे, माणसाच्या मनामधले विकार, माणसाच्या मनामधलं पाप, मनामधली वासना, मनामधले विकार सगळे हटवून त्या जागी सद्भाव निर्माण करायचा आहे किंवा पावित्र्य निर्माण करायचं आहे. तो एक देव म्हणजे आम्ही वारीला जाणार आहोत त्या पंढरपूरचा विठ्ठल. त्याचं टास्क हे नाही फक्त माणूस बदलायचा, हे त्याचं टास्क आहे. तुम्हाला माहीत आहे वारीला किती लोक असतात? किती लाख असतात? 15-20 लाख लोक असतात. आणि आपली वारी, आणि मला सांगा 20 लाख लोक असतात. तुम्ही असा बातमी एखादी ऐकली का? मी पत्रकार आहे, एखादी बातमी तुम्ही वाचली का ह्या वारीमध्ये एखाद्या माणसानं दुसऱ्या वारीतल्या एखाद्या महिलेची छेड काढली? हो, लहान मुलाच्या तिथं माऊली म्हणून पाया पडलं जातं, ही आपली संस्कृती आहे. पाया पडलं जातं, प्रत्येकाला माऊली, लात लागली कोणी पाया पडतो, माऊली म्हणतो. आणि त्या पंढरपूरला गेल्यावर एकादशीच्या दिवशी, शेवटच्या दिवशी वाखरीपासून 6 किलोमीटर पंढरपूरच्या मंदिरापर्यंत लाईन लागलेली असते. सगळ्या दिंड्या असतात. पाहिलं असेल कोणी तर, एकामागं तुम्ही टी व्हीला तरी पाहिलं असेल, एकामागं एक दिंड्या चालल्या असतात, लाखो पब्लिक असतं. आणि आपली ही पब्लिक, आपली ही वारीचं महत्त्व, आपल्या भारतीय संस्कृतीतील हा सोहळा पाहण्यासाठी बाहेरच्या देशातून 10, 15, 20 हजार ते फॉरेनचे लोक आले असतात. युरोप, अमेरिका, इंग्लंड सगळे कोण, त्यांना नवल वाटतं. ते हाफचड्डीतले असतात. ते पाहिले का तुम्ही? माहिती आहे का? फॉरेनचे पाहिलेत का? हाफ कटमध्ये ते उभे असतात आपला सोहळा पाहण्यासाठी. आपल्या फुल ड्रेसमधल्या साडीवाल्या म्हाताऱ्या बाया मध्ये डिवायडर उभे असतात. आणि बाकीचे आपले तरुण वारकरी, तरुण महिला आनंदानं फुगड्या खेळत असतात, नाचत असतात. अभंग, भारूड, गवळण, आनंदानं बेहोश होऊन नाचत विठ्ठल विठ्ठलचा हरिनामाचा माऊली माऊली गजर चालू असतो. आणि हे पाहून त्या लोकांना, फाळीच्या लोकांना आश्चर्य वाटतं. अरे लाखो पब्लिक एकमेकांना अंगावर जातात, एवढी गर्दी, यांच्यात वाद होत नाही, यांच्यात झगडा होत नाही, यांच्यात कसं काय एकमेकाला धक्का लागतो, कुणी कुणाला बोलत नाही, पाया पडतंय. आणि आमच्या देशामध्ये एखादी वरात असली, त्या वरातीमध्ये कुणाला पाय लागला 2 गटामध्ये हाणामारी होते. एखादी मिरवणूक असली, त्या मिरवणुकीमध्ये 2 गटात वाद होतो. 1500 लोकांमध्ये आमच्याकडे वाद होतो. लाखो पब्लिक एवढं आनंदानं बेहोश होऊन, एवढं कसला आनंद यांना मिळतोय हे नवल त्यांना वाटत असतं. आणि त्या आमच्या म्हाताऱ्या बाया पुढं उभ्या असतात, साडीवाल्या, काष्ट्यावाल्या, आणि त्यांच्या मागं उभं राहून त्या नवलानं म्हणत असतात, हौ वंडरफुल, हौ वंडरफुल. आमची काष्ट्यावाली बाई म्हणते, अय भवानी, हे वंडरफुल नाही, पंढरपूर आहे. आमच्या भारतीय संस्कृतीचा बाहेरच्या देशाला हेवा वाटतो. आणि आमच्या तरुण पिढीमध्ये हे विचार घुमत नाही. मुलांना आयुष्यामध्ये फक्त 2 अभंग पाठ करा, अवघाची संसार सुखाचा करीनं आणि सावता महाराजांचा कांदा मुळा भाजी, 2 अभंग पाठ करा. एका चरणाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. अभंग या शब्दाचा फोड करून बघा, अभंग. त्याच्या आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ करेल आणि एका चरणाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, जीवन भंग होणार नाही. अगदी बॉन्डवर लिहून देतो, झालं तर माझ्याकडून भरून घ्या. एवढं सामर्थ्य या संतांच्या साहित्यामध्ये आहे. संतांच्या अभंग, भारूड, गवळण, चाली, पदे, दोहे, ओव्या, श्लोक याच्यात चाली चांगल्या अर्थ चांगला असतो, पण ते तुम्ही डोक्यात घेत नाही. पण तुमच्या डोक्यामध्ये ते DJ वाजला का तुम्ही लुंगी डान्स, लुंगी डान्स, लुंगी डान्स, लुंगी डान्स. बस करा. माझी विनंती आहे, शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा. हृदयात आपुल्याया देशाभिमान ठेवा. कुलशील मान राखा, ठेवू नका विकार. नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. भारताचं भविष्य, या शाळेचं भविष्य, तुमच्या गावाचं भविष्य, घराचं भविष्य तुम्हीच आहात. बघा, मी बोर्डवर वाचलं, 345 पैकी 344 पोरं पास झाली. एका मुलामुळं शाळेची केवढी बदनामी झाली. एका मुलामुळं 100% रिझल्ट. मग आपल्यामुळं जर शाळेची बदनामी होत असेल, आपल्या आईबापाची स्वप्न होत असेल, तर आपण का जीव काढू नये? तुम्हाला PT उषा माहिती आहे? PT उषा माहिती आहे? कोण होती ती? डान्सर, DJ डान्सर कोण होती? मग PT उषा, तिनं पहिलं पदक मिळवलं, भारताचं सुवर्ण पदक. ते काय अचानक मिळालं का?
सतत 2 वर्ष 9 सेकंदावरनं पदक खुलकावणी देत होतं. ती प्रॅक्टिस करत होते. ह्या दररोज 10 किलोमीटर ह्या गावापासनं त्या गावापर्यंत, आणि पळत असताना तिचं 2 वर्ष पदक 9 सेकंद तुटत नव्हते. पण एकदा काय झालं, त्या गावातून त्या गावात जशी पोचली तशी तिकडं 15-20 कुत्र्यांची कळवण लागली होती. आणि एक कुत्रं तिच्या दिशेनं पळालं, बाकीची कुत्री त्याच्या मागं पळाली. तिला वाटलं लवकर माझ्या अंगावर येतंय, आणि मग ती जशी चिंगाट पळाली, मुंगाट पळाली, तंगाट पळाली, आणि 5 किलोमीटर तिनं अंतर 15 सेकंद तोडले. 9 सेकंद तुटत नव्हते. का तोडले? तर जीवाच्या आकांतानं, जीवावर आले आपल्या. म्हणून जीवाच्या आकांतानं जीवनाची लढाई लढा, तुमच्यातला प्रत्येक जण यशस्वी होईल हा विश्वास देतो. अहो पाखरं तुम्ही पाहिली का? पाखरांना कुठं खाद्य असतं? पाखरांना कुठे डांबरी रोड असतो, पाणी असतं, तरी ते त्याच्या शोधार्थ उडत जातात. एखाद्या लहानशा झाडावर बसतात, फांद्या वागतात. पाहणाऱ्याला वाटतं अरे फांद्या वागतील किंवा काय, पक्षी पडतील किंवा काय, परंतु मुलांनो त्या पाखरांना फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्यांचा त्या फांदीवर नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. तसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा. मला हे व्हायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे, मला शेर्पा 83 प्रमाणे एव्हरेस्ट सर करायचं आहे, मला मोठा आणि चांगला माणूस व्हायचं आहे. मोठमोठी स्वप्न बघा. मला सांगा, तुम्हाला स्वप्न पडतात का? तुला तर पडायला लागले असतील. स्वप्न कधी पडतात? रात्री झोपेत पडतात. मला सांगा, खरं सांगा, रात्री झोपेत पडलेली स्वप्न पूर्णपणे आठवतात का? नाही आठवत. आपण प्रयत्न करतो, अरे केवढा मोठा चांगलं स्वप्न होतं, अर्ध आठवतंय. त्या मुलीला एक अर्ध आठवतंय, एका देशाचा राजकुमार मला घोड्यावर बसून न्यायला आला आहे. पण कोणत्या देशाचा हे तिला आठवत नाही. आता काय करायचं? व रात्री पडलेली स्वप्न उद्या सकाळी आपल्याला पूर्णपणे आठवत नाहीत. मग ती पुरी कशी होणार? म्हणून स्वप्न बघा, जागेपणी बघा, जिवंतपणी बघा. जरा ताहट बसा, अर्धा मिनिट ताहट बसा, आणि अर्ध्या मिनिटामध्ये एक स्वप्न बघा. मोठं स्वप्न बघा, मोठं स्वप्न बघा. जिवंतपणी, जागेपणी, डोळे सताड उघडे ठेवून स्वप्न बघा. सगळे जागे आहेत ना? डोळे झाकले नाहीत ना? झोपले नाही ना कोणी? कारण झोपेतलं स्वप्न पूर्ण होत नाही. मोठं स्वप्न बघा. मला सांगा, कलेक्टर व्हायचं स्वप्न कोणी पाहिलं का? कोणीच नाही पाहिलं. कलेक्टर व्हायचं स्वप्न जर तुम्ही पाहिलं असेल ना, तर कुठंतरी तहसीलदार किंवा एखादा क्लार्क व्हाल. तुम्ही जर एव्हरेस्ट सर करायचं स्वप्न बघितलं असेल, तर कुठंतरी शेर्पा 83 प्रमाणे तुम्ही एव्हरेस्ट सर नाही करू शकला, पण सह्याद्रीच्या पुरंदरच्या किल्ल्यापर्यंत नक्की पोचाल. तुम्ही कलेक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं असलं, क्लार्क व्हाल, तहसीलदार व्हाल, मोठं स्वप्न जर पाहिलं तर त्याच्यापेक्षा लहान तरी तुम्ही नक्की व्हाल. स्वप्न मोठमोठी बघा, आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, आणि शिकून सवरून ती स्वप्न पूर्ण होतात. ध्येय मंजिल मोठं ठेवा, जीवदार सेवा जानदार ठेवा. कारण मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है. कल्पना चावला प्रमाणे अंतराळात जाऊ शकता. फक्त स्वप्न मोठं बघा. आणि मित्रांनो, आता शेवटचं सांगतो, तुम्ही देवाला मानता? देवावर विश्वास आहे का? आहे का सगळ्यांचा? तुमचा जर देवावर विश्वास असेल तर देव देईल, त्याच्यामध्ये तुम्ही संतुष्ट राहाल. परंतु मला सांगा, तुमचा स्वतःवर विश्वास आहे का? तुमचा जर देवावर विश्वास असेल तर देव देईल, त्याच्यामध्ये तुम्ही संतुष्ट राहाल. पण तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवं ते त्या देवाला द्यावंच लागेल. म्हणून सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवर विश्वास करा. मला हे बनायचं आहे, आणि ते बनण्यासाठी त्या PT उषाप्रमाणे जीवाचा आकांत करा. मित्रांनो, जगातली कोणतीही शर्ती तुम्हाला रोखू शकत नाही. त्या देवाजवळ तुम्ही दररोज देवाच्या पाया पड्या कोण जातं का? येताना देवाच्या पाया पडून कोण येतं का? नाही, काय अडचण नाही. एखाद दोन आपल्याला देऊळ लांब आहे, आपण शहर गावात आहे, काही अडचण नाही. पण तुम्हाला एक मिनिटाचं टास्क देतो, तुम्ही ऐकाल का? तुम्ही ऐकणार आहे का? तुम्ही आत्ता ऐकताय, पण मी जी सांगितलं ते तुम्ही ऐकणार आहे का? 1 मिनिटाचा विलास सांगतो.
तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, 1 मिनिटाचं काम करा. घरातून निघताना नाही आपल्याला देऊळ लांब आहे, आई किंवा वडील जे तुम्हाला डबा करून देतात, त्या देवळापुढं तुम्ही दिवसभर डोका पडलं, तो देव तुम्हाला बिस्किटचा पुडा देणार नाही का? देणार आहे. पण जे आई वडील तुमच्या शिक्षणासाठी खर्च करतात, तुम्हाला डबा बनवून देतात, निघताना एक काम करा, उद्यापासून त्या आई वडिलांच्या पाया पडा आणि निघा. मग बघा तुम्हाला पावर. त्या आई वडिलांना वाटेल, अरे आमची सोनी किती गुणाची झाली आहे, आमचा मोन्या किती गुणाचा आहे. आणि मग बघा तुमच्यासाठी रक्ताचं पानं करतील, हाडाची काळं करतील, घामाच्या धारा गाळतील आणि तुम्हाला शिकण्यासाठी काबाड कष्ट करून मोठं बनवतील, आशीर्वाद देतील. बस मुलांना एवढं करा. देवाकडे काय मागायचं असेल, देवळात गेल्यावर एखादा हात जोडताना काय मागता? सुखाचं ठेवडंच मागता ना? काय मागता? देवाकडे गेल्यावर काय मागता? बा देवाकडे गेल्यावर काय मागता? एक गीत आहे, सकाळी प्रार्थना आहे बघा. इतनी शक्ति हमें दे ना दाता, हम चले नेक रस्ते से हमसे. हे वाक्य महत्वाचं आहे. भूल कर भी कोई भूल ना होना. भूल कर भी कोई भूल, आमच्या आयुष्यातून कोणतीही चुकी आमच्या हातून होऊ देऊ नकोस. जसं की त्या मुलीला एक जण कॉलेजला गेल्यावर म्हटला तुला मोबाईल देतो, तिच्या मनामध्ये चलमिचल झाली, चुकी झाली आणि त्या पोरीनं म्हटली मी तुझ्याबरोबर कशी काय येऊ, मला नाही यायचं, मला भीती वाटते. आणि मग ते पोरगं कॉलेजचं म्हणलं वाघोलीचा, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? भरोसा नव्हता तिचा भरोसा नव्हता. पण तिच्या आतला मोह त्या सीतेप्रमाणे गरज नसताना तिच्या आतला मोह लोभ प्रलोभनाला बळी पडली आणि ती गेली त्या पोराबरोबर गेली. तुम्हाला गणित विषय आहे ना, गणित आहे ना. 20,000 रुपये घेऊन पोरगं गेलं, 18,000चा मोबाईल घेतला, पोरगी खुश. आता नुसत्या मोबाईलने खुश होणार, पोटात कावळे कोकायला लागले दोघांच्या. आता पोरगी पुण्याला आणली म्हणल्यावर त्याला काही खायला प्यायला घायला पाहिजे. एरवी त्याची वडापाव खायची अवकात नव्हती, तिथं गेल्यावर 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. 1800 रुपये बिल आलं. हिशेब सांगा किती उरले? 200. आता जायला 40-80 रुपये दोघाला पेरण्या फाट्यापर्यंत जायला लागत होते. मग शहाणं बनायचं ना त्यांनी, गपचिप बसकं निघायचं. मग त्याने अजून त्या मुली भाव खायचा प्रयत्न केला. तेव्हा म्हणलं आईस्क्रीम खाओगी, आणि ती पण म्हणली हा हा. बोंबलले 180 रुपये गेले. आता 20 रुपये राहिले, जायला 80 रुपये राहतात. प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर होतं, मनामध्ये प्रश्नचिन्ह होतं, चेहऱ्यावर दुःख दाखवता येत नव्हतं त्या मुलीला. दुःखी चेहऱ्यानं मनामधल्या वेदना दाबत तो त्या मुलीला घेऊन हॉटेलच्या पायऱ्या उतरायला लागला. जसा पायऱ्या उतरायला लागला तसा त्याच्याच वयाचा, मळकाटलेल्या कपड्यातला, फिंदारलेल्या केसाचा एक तरुण पुढं हात केलं आणि म्हटला 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना. तो म्हटला 20 रुपये का क्या करेगा? तो म्हटला कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. तो हीरो आपल्या हिरोईनला म्हणला देख लैला, भिकारीने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हटला वैसा नहीं, गर्लफ्रेंडने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35 ची विडी भिकारी होत चालले. 99.99% भिकारी होत चालले. फक्त 7-8 लोक श्रीमंत होत चालले. एका घरामध्ये 5-5, 10-10 मोबाईल, 1000, 2000, 3000 आम्ही बिल भरतो, आम्हाला दुःख वाटत नाही. आमच्या बापाला 1000 रुपये बिल आलं तर लाईटीच्या ऑफिसमध्ये बाप जातो म्हणतो साहेब 2च बल्ब लावलेत, एवढं कसं? पण मोबाईलमध्ये 1000-2000 एका घरातून जाताना आम्हाला दुःख वाटत नाही. दुःखी चेहऱ्यानं तो त्यानं हात पुढे केला. आता प्रश्नचिन्ह 20 रुपये खिशात आहेत. त्यानं मोठा उदार करण्याचा आव्हानला. खिशातून 20 रुपये काढले, असे फडकवले, भिकाऱ्याच्या हातामध्ये दिले. भिकारी निघून गेला. परंतु तेवढ्यामध्ये त्या मुलीच्या पेरण्या फाट्याचा पोलीस पाटील एक कार्यकर्ता, मोठा कॉन्ट्रॅक्टदार त्या हॉटेलमध्ये चहा प्यायला म्हणून आले. त्या चहा प्यायला आलेल्या पाटलानं मुलीला पाहिलं. अरे ही गरिबाची मुलगी 5 स्टार हॉटेलमध्ये इकडं कशी काय? तिनं त्या मुलीच्या जवळ पाटील गेला, विचारलं तू इकडं काय करतेस? त्यावेळेला मुलींनो नीट ऐका, त्यावेळेला त्या मुलीनं प्रश्नचिन्ह गडबडली आणि मागं पाहिलं, हात केला त्या मुलाकडं, त्याच्याबरोबर आले, असा हात केला
तसं ते मुलगं गायब झालं, जे धूम पळालं. आज 5 वर्ष झालं त्या वाघोलीच्या कॉलेजमधली ती मोबाईल शॉपी बंद आहे. अशा प्रकारे आमच्या भोळ्या भाबड्या मुली फसवून गटवून अरब राष्ट्रामध्ये लव जिहादच्या नावाखाली पळवल्या जातात. 20 ते 25 लाखाला एक मुलगी विकली जाते. आणि म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. अल्लडवय असतं, परिणामाची कल्पना नसते, डेंजर धोका खतरा कुडलेलं नसतं. म्हणून माझी एवढीच विनंती आहे, मुलींनी माझं एवढं ऐकलं तरी फार झालं. तुमचा बाप तुम्हाला काही खड्ड्यात लोटणार नाही, काही खड्ड्यात लोटणार नाही तुम्हाला. परंतु एखादा 4-2 वर्षाचा ओळख झालेला तुम्हाला जर भाड्या म्हटला आय काय येऊ, एखादा जर तुम्हाला भेटला आणि म्हटला 4-2 महिन्याच्या ओळखीचा आय काय येऊ, तर त्याला सांगा तुझी आय माझ्या बापाकडं घेऊन ये आणि मग ठरवू. म्हणून मुलींनो बस एवढंच सांगतो. मी भजनातला कार्यकर्ता, मी तुम्हाला सांगितलं इतनी शक्ती हमें देना देता. काय आपल्याला वाईट गोष्ट सुटून मला वाटतं वेळ आला, कंटाळा आला का तुम्हाला? नाही, मग मी भजनातला कार्यकर्ता, मला 100% भजन येत नाही. आमच्या शिक्रापूरला एक 20-25 वर्षापूर्वी स्पर्धा होती, भजनाची स्पर्धा होती. आणि भजनाच्या स्पर्धेमध्ये भजन पहिला एक अभंग, एक गवळण आणि भारोड 3 म्हणायचे असतात. 15-18 मिनटं वेळ असतो, 6-6 मिनटं. आणि ते म्हणताना त्यावेळेला मला 100% भजन, मी सरळ म्हणतो. परंतु तिथं सरळ चालत नाही. अभंगाची निवड, अभंगाची चाल किंवा मागं कोरस, संगीत आणि आलाप तुम्ही ऐकलं ना पंडित भीमसेन जोशीचं आलाप, सगळे मिळून मार्क असतात. मग मी म्हटलं आपण कुठपर्यंत कोरस म्हणायचं, आपणही जायचं. मग आमचे 10-12 संघ होते, 10-12 जण होते. मी त्यातला राखीव खेळाडू होतो. म्हटलं आपण कुठं राखीव कपडे सांभाळायचे, आपणही तयार करावा. आमची गाडी मागून येत होती, कमांडर गाडी होती त्यावेळेस, ओपन गाडी येत होती. आणि मी एका घराच्या शेजारी झाड होतं, त्या झाडाखाली म्हटलं आपणही प्रॅक्टिस करावा. आता अभंग फक्त सरळ म्हणून चालत नाही बरं का, तिथं फक्त सरळ म्हणून चालत नाही. बघा सरळ अभंग कसा असतो, कानडा राजा पंढरीचा म्हणा, वेद नाही कळला नाही, अंतपार ज्याचा. असं सरळ म्हणून तिथं चालत नाही. किंवा तुमच्या पिढीला काय लागतं माहिती आहे का, डीजेचं चालू फास्ट पाहिजे, छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी, छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी, पाटामधलं पाणी प्राणपाकरा संग गातो, तुझी विठ्ठला गाणी, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. ज्याला देवानं हात दिलेत आणि ज्याला देवानं तोंड दिले त्यांनीच म्हणा बरं का, बाकी नका म्हणू. विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. बघा ज्याने प्रामाणिकपणे जोराने टाळ्या वाजवल्यात आणि मोठ्याने विठ्ठल म्हणलाय, त्यांनी सांगा हाताला झिंझिण्या यायला का नाही. आणि विठ्ठल विठ्ठल शास्त्रीय कारण आहे. विठ्ठल या शब्दावर आपण जोर दिल्यावर आपल्या अंतकरणापासून सगळ्या रक्तवाहिन्या कंपित होतात. हातातल्या टाळी वाजवण्यानं सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होऊन जो दिवसातून फक्त 5 वेळा एखादा अभंग म्हणेल, त्याच्या शेवटी विठ्ठल विठ्ठल म्हणून 5 मिनटं फक्त मोठ्याने विठ्ठल म्हणून घरातल्या घरात टाळ्या वाजवील. आयुष्यामध्ये बॉन्डवर लिहून देतो त्याला BP, शुगर, मधुमेह, रक्तदाब किंवा कॅलेस्ट्रॉल, चरबी, कॅन्सर किंवा अटॅक येणारच नाही. शास्त्रीय कारण आहे, सरांना विचारा. म्हणून आयुष्यामध्ये या अध्यात्मामध्ये एवढी ताकद आहे. परंतु मित्रांनो मी ठरवलं आपण हे सरळ कवर बनायचं. मग मी एका झाडाखाली उभा होतो आणि मी म्हटलं आपण प्रॅक्टिस करावा, आपण आलाप घ्यायला शिकावा. मी झाडाखाली उभा असताना मी स्वतःशीच आपली गाडी मागून येते तोपर्यंत स्वतःशीच आपलं काहीतरी गुणगुणायला लागलो. विठ्ठला हां बरं जाऊ द्या असं हां करायला लागलो. तेवढ्या त्या घरातून मागल्या घरामध्ये एक बेवडं
रडतच माझ्यासमोर आलं. मी म्हटलं काय झालं मित्रा, काय मारलं काय कुणी? तो म्हणला तसं नाही, आत्ता तुम्ही जे इवळत होता ना त्यामुळं मला लई दुःख झालं. आणि मी म्हटलं काय झालं, काय झालं? तो म्हणला काय सांगू मित्रा, दुःख माझ्या मनीच असंच वरडून वरडून कुत्र मिलं की र माझं. म्हणजे त्याला कसलं दुःख झालं, त्याचं कुत्र कसं मेलं होतं. तेवढ्यात त्याची बायको धावत आली, म्हणली दादा दादा तुम्हाला काय बोलला नाही ना, डोक्यात टाकल्यावर कुणाला काय बोलाल भरोसा नाही. मी म्हटलं नाही ग बाय, जास्त काय बोलला नाही आतापर्यंत, त्याने मला फक्त कुत्र बनवलं, त्याला घेऊन जा, नाही तर माकड खोकड बोकड काही बनवून टाकेल. ती म्हटली कुठं घेऊन जाऊ दादा, कुठं घेऊन जाऊ दादा? हा नमुना बापाच्या इज्जतीसाठी, घराण्याच्या आपल्या नातेवाईकांच्या इज्जतीसाठी याच्याकडे राहते, नाहीतर यानं संसाराचं वाटोळं केलं, घरात काही ठेवलं नाही, काही इकून येतो, दारू ढोसून येतो, मारतो, बापाच्या नावासाठी याच्याकडे राहते. मी म्हटलं बायकोच्या हातात असतं, नवऱ्याला कसं समजायचं? अहो ती म्हणली प्रेमानं समजावलं, सगळं समजवलं, विनवितिराळा घडोघडी, आता तरी सोडा दारू ताडी. तो म्हणतो तुझा बाप काय मला पैसे देतो, माझे बी खर्चून दारू पितो, नको करू वटवट दाबील नरडी. माझ्या नरडीला आज मी काय करू? आम्ही म्हटलं मग एखादा तुमच्या गावात कुणी असेल ना पुढारी मोठा, त्याचा धाक दाखवायचा, नाही तर पोलीस पाटला तंटामुक्तीत तक्रार द्यावं. दादा म्हणली पोलिसात पण तक्रार दिली. मी याला म्हटले सरकारनं बंद केला दारूचा गुत्ता, दारू प्यायला कुठून मिळेल आता, प्याल तेव्हा हातामध्ये पडेल बेडी, आता तरी सोडा ही दारू ताडी. सोडली असेल का हो त्यानं? वाटतं का तो? म्हणली ती म्हणली. मग तर त्याने पुढं छाती केली आणि ते म्हणतोय त्या सरकाराच्या बापाला कोण ग भेटो, त्या हवालदार एवढा माझ्या सोबत पेतो, आम्हा दोघांची सोबत तंगाट जोडी. सांगायचं तात्पर्य हसण्यासाठी नाही सांगितलं. माणूस एकदा बिघडला का तो आयुष्यात सुधरू शकत नाही. म्हणून माझी तुम्ही विनंती आहे, अशा नादान किंवा व्यसनी माणसांच्या जवळ सुद्धा जाऊ नका. एखाद्या झाडाखाली गेलं तर सावली उन्हापासून संरक्षण होईल, पण त्यांच्या सावलीला गेलं तर लिंबाच्या बरोबर द्राक्षाचा वेलसुद्धा कडू होतो. म्हणून माझी विनंती आहे, बस वेळ संपत आलेला आहे, एवढंच सांगतो. आयुष्यामध्ये जगा इतकं आयुष्य कमी पडेल, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, हसा इतकं आनंद कमी पडेल, दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, त्या देवाला, त्या परमेश्वरांना तुम्हाला देणं भागच पडेल. बस. जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्र शरमला, मोठमोठे तारे नरमले आणि एक पंथी समोर येऊन म्हणाली, प्रभो माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काजव्यानं ठरवलं, माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकारानं ठरवलं, कुठं तरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेन, दाखवूनच सरेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे पाठ पाहिजे का? दोन आपण पाठ करावं लागतील, पाहिजे का नको?